विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झुरळ म्हणून ज्यांना हिणवलं गेलं त्यांनीच सरकारला नमवलं, तर मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया। माझं मन 10 दिवसांपासून दुःखी होतं। तरुणांना इतर कोणी भरकटवू नये म्हणून मी राजीनामा दिला, धर्मेंद्र प्रधान यांची पहिलीच प्रतिक्रिया। प्रधानांच्या राजीनाम्यासाठी मला हिरो बनवू नका। एका व्यक्तीला हिरो बनवून देशाची वाट लागली आहे। राजीनामे होत नाही असं म्हणणाऱ्यांना दणकाय। अभिजित दिपके यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट आहे, आता तर सुरुवात झाली आहे असाही दिपकेंचा इशारा। केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत। तरुणांसमोर सरकार झुकलं, हा तरुणांचा मोठा विजय आहे। सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांची प्रतिक्रिया। सीजेपीच्या सूचना मागण्यांवरती सखोल चर्चा झाली आहे। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई नियमाप्रमाणे दिली जाईल, जेपी नड्डा यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती। लोकशाहीचा शांतता संयमाचा विजय आहे। भीतीची भीती ही झटकून एकवटलेल्या सर्वांचे आभार आहेत। सीजेपी आणि तरुणांचं अभिनंदन, सोनम वांगचुक यांचं ट्विट। दिल्लीतल्या हिंसाचाराला अमित शहा जबाबदार आहेत। देशातल्या संस्था या कुणाच्या वैयक्तिक मालकीच्या नाहीयेत। जेवढी चूक मोदींची तेवढी आरएसएसची देखील आहे। आरएसएसने शिक्षण व्यवस्थेला पोखरून टाकलंय, राहुल गांधींची टीका। दिल्लीच्या जंतर मंतर परिसरामध्ये आंदोलन संपल्यानंतर शुकशुकाट। जंतर मंतर परिसरातील आंदोलन संपल्यानंतर रात्रीपासून इंटरनेट सेवा सुरळीत। आंदोलनाच्या वेळेस जंतर मंतर परिसरामध्ये इंटरनेट सेवा बंद होती। दिल्ली मेट्रो सेवा ही देखील पूर्ववत करण्यात आलेली आहे। आंदोलनादरम्यान 18 मेट्रो स्टेशन्स बंद होते। लोकसभेत उद्या सरकार सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार आहे। पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नवा दुरुस्ती कायदा आणला जाणार आहे। नव्या विधेयकानुसार सर्व राज्यात फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार। दोषींना 10 वर्षांपर्यंतच्या कठोर शिक्षेची तरतूद आहे। तर प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जेन झी मुंबईमध्ये जल्लोष करणार आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ वीर सावरकर मार्गावरती ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा। सकाळी 11 वाजता ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होणार आहे। माणुसकी धर्म वाचवण्यासाठी तरुण रस्त्यावरती उतरले। मुलींवर विचित्र पद्धतीने लाठीचार्ज करणाऱ्या गृहमंत्र्यांचाही राजीनामा मागितला पाहिजे, उद्धव ठाकरे यांची सामनाच्या मुलाखतीतून मागणी आहे। जंतर मंतरवरील आंदोलनाने देशातील लोकांच्या मनातील मोदी शहांच्या बंदुकांची तुरुंगाची भीती संपवलेली आहे। आता भीती मोदी शहांना वाटत असेल। सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लाबोल। जेन झीनं सरकारच्या झिंजा उपटल्या। तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं। मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार, त्यांनी दिल्लीसारखी परिस्थिती होऊ दिली नाही, राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या टी शर्टवरील मोदींवरील टीकेच्या मजकुराची सर्वत्र चर्चा। मोदी हे हिटलर की झुटलर असे अनेक प्रश्न टी शर्टवरती उपस्थित करण्यात आलेले आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून राष्ट्रीय हिंदू वीर सेनेच्या अध्यक्षांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे। आंदोलनावरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्यम पंडितकडून मारहाण, आव्हाड यांनी दावा केलेला आहे। विद्यार्थ्यांना मारहाणीसह शिवीगाळ केल्याचाही आव्हाडांचा दावा आहे। प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्ज विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका। 27 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची मान्यता आहे। आंदोलकांवरती केलेल्या लाठीचार्ज विरोधात 2 स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नीट पेपरफुटी, राम मंदिर लुटण्याचं पाप भाजपचं आहे। केदारनाथ, बद्रीनाथ आणि उज्जैन मध्येही लूट होतेय। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी। जायचं आहे तर खुशाल जा, वाघ मातोश्रीतच बसलाय। ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेला डिवचणारे बॅनर्स। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा तातडीची दिल्ली वारी आहे।
भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या भेटी संदर्भात फडणवीसांकडून प्रचंड गुप्तता बाळगण्यात आलेली आहे। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। डोळ्यातले अश्रू पुसायला फडणवीस दिल्लीत गेले असतील। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून नाना पटोलेंचा टोला। मराठा आरक्षणाचे बरेच प्रश्न मार्गी लागले आहेत, त्यामुळे आता त्याची तीव्रता फारशी नाहीये। मराठा आरक्षणावरती राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। सातारा आणि कोल्हापूर गॅजेट संदर्भात सरकार गंभीर आहे, विखे पाटील यांची माहिती आहे। शिवसेना उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी झालेल्या 2,06,00,000 रुपयांचं चोरी प्रकरणी आणखी 3 नोकरांना अटक करण्यात आली आणि या प्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 4 झालेली आहे। न्यायालयाकडून तिघांना 1 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। टीईटी पेपरफुटी प्रकरणी दोघांना बिहारमधून अटक। मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्तासह साथीदार इंद्रजीत सिंग उर्फ पीकू अटकेत। आरोपींमध्ये गुप्तासह पत्नी आणि साडूचाही समावेश आहे। प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे।